मोदी की गॅरंटी हा यावेळच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा नारा आहे. पण याच मोदी की गॅरंटीवर महाराष्ट्राचा मात्र विश्वास दिसत नाहीये. मोदी लाट यावेळी महाराष्ट्रामध्ये चालताना दिसत नाहीये. दोन मोठे ओपिनियन पोल आलेले आहेत आणि त्याच्यामधल्या आकड्यांमधून हे स्पष्ट होतंय की महायुतीचं मिशन 45 फेल होताना दिसतंय किंवा मागच्या वेळी शिवसेना आणि भाजप एकत्रित असताना जितक्या जागा ते जिंकत होते तितक्या त्यांना यावेळी जिंकता येत नाहीयेत. काय नेमकी याच्या पाठीमागची कारणं आहेत? त्याचा विधानसभेसाठी अर्थ काय होतो? त्याचा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वासाठी काय अर्थ होतो? अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षासाठी त्याचा नेमका अर्थ काय होतो? वंचितचा नेमका या सगळ्यामध्ये काय फॅक्टर आहे? हे सगळं आपण नीट समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये या आकड्यांमध्ये खूप मोठे अर्थ दडलेले आहेत, जे महाराष्ट्रामध्ये पुढच्या 4 ते 5 महिन्यांसाठी सगळं राजकारण जे आहे ते बदलणारे ठरू शकतात. आणि त्यामुळं या सर्व्हेचा आणि या आकड्यांचा एक नीट अर्थ जो आहे तो आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेणार आहोत. मुळामध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान अगदी 48 तासांवर आलेलं आहे आणि त्याच्या आधी हे ओपिनियन पोलचे आकडे जाहीर होत आहेत. अनेकांना प्रश्न पडला असेल की आचारसंहिता लागू झाल्यानंतर अशा पद्धतीचे पोल्स येऊ शकतात का? तर आयडियली म्हणजे निवडणूक आयोगाच्या अनेक माजी आयुक्तांनी सुद्धा हे म्हटलेलं आहे की ज्या क्षणी आचारसंहिता लागू होते त्याच क्षणी हे ओपिनियन पोल जे आहेत ते सुद्धा बंद व्हायला पाहिजेत. एक्झिट पोल काय असतो तर तो मतदानानंतरचा असतो, त्याच्यावरती बंदी असते. पण ओपिनियन पोलच्या नावाखाली हे आकडे जे आहेत ते येत राहतात आणि त्या माध्यमातून एक प्रकारे मतदारांना ऐन मतदानाच्या आधी प्रभावित करण्याचा हा प्रयत्न आहे का, अशी सुद्धा शंका अनेक माजी आयुक्तांनी घेतलेली होती. पण निवडणूक आयोगानं यावेळच्या निवडणुकीसाठी एक आकडा जाहीर केलेला होता की 19 एप्रिल ते 1 जून या काळामध्ये एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल जे आहेत ते घेता येणार नाहीत. म्हणजे पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू झाल्यानंतर आता कुठलाही ओपिनियन पोल येऊ शकणार नाहीये. आणि त्यामुळं हे दोन ओपिनियन पोल जे आहेत ते गेल्या 2 दिवसामध्ये आलेले आहेत. एक आहे एबीपी सी वोटरचा सर्व्हे आणि दुसरा आहे TV9चा. दोनही सर्व्हेमध्ये महाराष्ट्राबद्दलचे आकडे काय दिसत आहेत तर एबीपी सी वोटरच्या सर्व्हेमध्ये महायुती 30 आणि महाविकास आघाडी 18 अशा पद्धतीचा आकडा दिसतोय. आता खरं तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजून उमेदवार जाहीर व्हायचे आहेत. बऱ्याच ठिकाणी जागा नेमकी कुणाकडे जाणार हे अजून निश्चित झालेलं नाही. म्हणजे तुम्ही ह्याचं उदाहरण घ्या, पूनम महाजन यांच्या जागेवरती तिथं दोनही बाजूंचे उमेदवार कोण आहेत हे माहिती नाहीये, पण तरी सुद्धा ती जागा भाजप जिंकते असं या सर्व्हेमध्ये दाखवलेलं आहे. नाशिकचं उदाहरण घ्या, ती जागा भाजप लढणार आहे की शिंदेची शिवसेना हे अजून स्पष्ट नाहीये आणि ती कुणाकडे जाते याच्यावरती सुद्धा बरीच गणितं अवलंबून असतात, तेच अजून स्पष्ट नाहीये. रत्नागिरी सिंधुदुर्गचं उदाहरण तसंच आहे. उमेदवार राणे असणार की अजून कोण हेच अजून माहिती नाहीये, पण तरी सुद्धा त्या जागेचा निकाल जो आहे तो दिलेला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी एकतर म्हणजे दोनही बाजूंचं सीट शेअरिंग जे आहे ते 100% पूर्ण झालेलं नाहीये. महायुतीमध्ये अजूनही काही जागांची अदलाबदल भाजप आणि शिवसेनेमध्ये होऊ शकते. म्हणजे ठाण्यासारखी जागा की जी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातली जागा आहे ती सुद्धा अजून शिंदेसाठी भाजप सोडायला तयार नाहीये. अशा वेळी हे जे आकडे येत आहेत त्याच्यामध्ये थोडीफार उलटफेर जी आहे ती नक्कीच होऊ शकते. काही जागांवरचे निकाल जे आहे ते बदलू शकतात आणि त्यामुळं हे जे अर्ली प्रेडिक्शन आहे ते किती बरोबर येईल किंवा कोणाच्या बाजूने आणखीन जास्त झुकेल हे सगळे प्रश्न आहेत. पण एक नक्की दिसतंय की ज्या भाजपला, ज्या एनडीएला देशामध्ये सत्ता नक्की मिळेल, हमखास मिळेल असं सांगितलं जातंय, त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये मात्र महाविकास आघाडीची स्थिती जी आहे ती तुलनेनं बरी दिसतीये. कसे नेमके आकडे आहेत, कोणत्या पक्षाला किती जागा एबीपी सी वोटरच्या सर्व्हेत दिलेल्या आहेत तर भाजपला 22 जागा त्या ठिकाणी दिसत आहेत, शिवसेनेला 10 जागा एकनाथ शिंदेच्या, राष्ट्रवादी अजित पवार 0, शिवसेना उद्धव ठाकरे 9, राष्ट्रवादी शरद पवार 5, काँग्रेस 3 अशा पद्धतीने हे आकडे दिसतात. या आकड्यांचा सगळ्यात मोठा अर्थ जर काढायचा तर त्यातला पहिला मुद्दा हा आहे की याच्यामध्ये भाजपचं स्वतःचं फारसं नुकसान होताना दिसत नाहीये. भाजपला किमान 22 जागा ज्या आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत. म्हणजे मागच्या वेळी जेव्हा भाजप आणि शिवसेना एकत्रित लढलेली होती तेव्हा
23 जागा भाजप, 18 जागा शिवसेना, म्हणजे 41 जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या. एक नवनीत राणांची जागा, त्याच्यानंतर एक MIMची आणि 5 जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या होत्या. म्हणजे भाजप मागच्या वेळी 23 जागा जिंकलेलं होतं, यावेळी 22, म्हणजे केवळ एक जागा त्यांची कमी झालेली आहे. अर्थात यावेळी ते जागा थोड्या जास्त लढू शकतील, 3-4 तरी किमान त्यांच्या जास्त असतील. पण तरी सुद्धा भाजपचं स्वतःचं नुकसान जे आहे ते कमी दिसतंय. सर्वात जास्त नुकसान दिसतंय ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं. आता हे दोनही पक्ष जे आहेत ते फोडले गेलेले होते. ते महाशक्तीनं फोडले, कशासाठी फोडले याच्या इतिहासामध्ये आता आपल्याला जायची गरज नाहीये. पण एक लक्षात घ्या की हे जे या दोन पक्षांच्या बाबतीत घडलं, त्याच्यानंतर होणारी ही महाराष्ट्रातली पहिली निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये या सगळ्याचा फटका या दोनही पक्षांच्या नेतृत्वांना दिसतोय. एकनाथ शिंदेच्या जागा कमी होताना दिसत आहेत, अजित पवारांच्या जागा तर शून्य. आणि इंटरेस्टिंग म्हणजे TV9 आणि ABP दोन्हींच्या सर्व्हेमध्ये अजित पवारांच्या गटाला 0 जागा मिळताना दिसत आहेत. आता याचा अर्थ काय होतो? एकनाथ शिंदे यांच्याकडे आत्ता सिटिंग जवळपास 13 खासदार होते आणि त्यातले जर 10च निवडून येत असतील तर त्यांचा स्ट्राईक रेट जो आहे तो कमी होते, त्यांच्या जागा कमी होत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे त्यांच्याकडे आत्ता जे खासदार शिल्लक होते ते होते 5 आणि तरी सुद्धा त्यांचे खासदार निवडून येत आहेत 9. याचा अर्थ उपलब्ध खासदारांच्या मध्ये सुद्धा त्यांची संख्या जी आहे ती अजून वाढतीये आणि ती 9 पर्यंत पोहोचतीये. राष्ट्रवादी शरद पवारांच्या बाबतीत तर ते जागा लढतायत 10 आणि त्यांच्या जागा निवडून येत आहेत 5, म्हणजे जवळपास 50% त्यांचा स्ट्राईक रेट या ठिकाणी दिसतोय. आणि काँग्रेस 3 जागांवरती निवडून येते असं ABP सी वोटरचा सर्व्हे सांगतोय. मागच्या वेळी काँग्रेसला 1च जागा मिळाली होती, आता 3 जागा येत आहेत. आता या सगळ्याचा अर्थ काय होतोय की महाविकास आघाडीला 18 जागा आणि महायुतीला 30 जागा असं दिसतंय. जरी महायुती आघाडीवरती असली, म्हणजे त्यांच्या जागा जास्त जरी दिसत असल्या तरी जो मोदी शहांना अपेक्षित परफॉर्मन्स आहे महाराष्ट्रामधून तो मात्र हा नाहीये, हे सगळेच मान्य करतील. आणि त्यामुळं सगळ्यात पहिला प्रश्न उपस्थित होतो की शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून नेमकं भाजपनं काय मिळवलं? कारण जर या ठिकाणी भाजपचं स्वतःचं नुकसान फारसं होताना दिसत नाहीये, ते 22 जागा स्वतःच्या निवडून आणू शकतायत, पण शिंदे आणि अजित पवारांच्या मात्र निवडून येत नाहीयेत. याचा अर्थ जर भाजप महाविकास आघाडीचं सरकार जर त्यांनी फोडलं नसतं, तोडलं नसतं आणि 5 वर्ष विरोधात बसून कारभार केला असता तर कदाचित भाजप स्वबळावरती सुद्धा चांगला परफॉर्मन्स करू शकली असती का, हा याच्यातला पहिला अर्थ. दुसरी गोष्ट, ज्या वंचित फॅक्टरची वारंवार चर्चा होते त्या वंचित फॅक्टरचा परिणाम मग या सर्व्हेनुसार दिसत नाहीये. कारण मागच्या वेळी जवळपास 9 ते 10 लोकसभेच्या जागांवरती हा फटका बसलेला होता. यावेळी मात्र वंचित फॅक्टर प्रभावहीन दिसतोय. अर्थात मागच्या वेळी वंचितला MIMची साथ होती, दोघांचे मिळून ते कॉम्बिनेशन होतं, जवळपास 6-6.5% मतं त्यांनी घेतलेली होती. यावेळी मात्र तो प्रभाव जो आहे तो फारसा दिसत नाहीये, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि अजित पवारांच्या बाबतीत किंवा एकनाथ शिंदेच्या बाबतीत प्रश्न केवळ लोकसभेपुरता नसेल, प्रश्न हा असेल की विधानसभेला नेमकं काय होईल. कारण जर एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वामध्ये निवडणुका होणार असं भाजपचे नेते अजूनही सांगत असले तरी जर एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व त्यांच्या स्वतःच्याच पक्षाच्या जागा निवडून आणण्यामध्ये अयशस्वी ठरतंय किंवा प्रभावी ठरत नाहीये, हा जर मेसेज गेला लोकसभेच्या वेळी तर विधानसभेच्या वेळी ती रिस्क भाजप घेणार का, हा याच्यातला प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अजित पवारांच्या बाबतीत म्हणजे त्यांना जर एकही जागा निवडून आणता येत नसेल तर मग त्यांच्या नेतृत्वाच्या बद्दल आणि पुढच्या विधानसभेतल्या कामगिरीबद्दल पण खूप प्रश्न निर्माण होतात. म्हणजे अजित पवारांच्या बाबतीत तर तुम्ही बघा की परभणीची जागा त्यांना मिळाली आहे राष्ट्रवादीला, पण तिथे भाजपने दिलेला उमेदवार आहे, महादेव जानकर आहेत. त्याच्यानंतर उस्मानाबादची जागा, तिथे अर्चना पाटील आहेत, तिकिटावरती लढतायत राष्ट्रवादीच्या, पण त्या भाजपमधून आलेल्या आहेत. दुसरीकडे शिरूरमध्ये पण तेच आहे, आढळराव पाटील, तिकीट आहे अजित पवारांचं पण उमेदवार आहेत एकनाथ शिंदेचे. हीच गोष्ट शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बद्दल पण आहे. अनेक ठिकाणी त्यांनी काँग्रेसचा उमेदवार घेतलाय, भाजपमधून आलेला उमेदवार घेतलाय, पुन्हा राष्ट्रवादीतनं आपल्याकडे आलेले उमेदवार घेतलेत, पण हा जो परफॉर्मन्स आहे तो अजित पवारांचा विधानसभेच्या वेळी मग त्यांच्यासाठी खूप त्रासदायक जो आहे तो त्यांच्याच पक्षाला ठरेल का, हा महत्वाचा मुद्दा असेल. आणि दुसरं म्हणजे
महाराष्ट्र या संपूर्ण निवडणुकीमध्ये मोदींच्या नेतृत्वाला तेवढी पसंती देताना का दिसत नाहीये? कारण याच सर्वेनं देशामध्ये एनडीएला बहुमत दिलंय, भाजपच्या जागा 300च्या आसपास सांगितल्यात, पण महाराष्ट्रामध्ये मात्र तो परफॉर्मन्स रिपीट होताना दिसत नाहीये. याचा सरळ सरळ अर्थ आहे की विधानसभेच्या वेळी भाजपला या 3 पक्षांना घेऊन सोबत लढणं हे आणखीन अवघड होणार आहे. आणि तोच मेसेज या ओपिनियन पोलमधून दिलेला आहे. कारण तुम्ही डबल इंजिन जोडलं, तुम्ही ट्रिपल इंजिन जोडलं, तुम्ही मनसेला सोबत घेताय, त्याच्यानंतर सुद्धा तुम्हाला हा 40चा आकडा जो आहे तो गाठता येत नाहीये. आणि त्यामुळं हे जर इतक्या सगळ्या लोकांना घेऊन शक्य होत नसेल, तर मग ही लढाई जी आहे महाराष्ट्रातली ती मुळात मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी न होता मोदी विरुद्ध ठाकरे, मोदी विरुद्ध पवार अशी होतीये का? आणि त्याचमुळे आपल्याला महाराष्ट्रातले हे आकडे असे दिसत आहेत का? हा देखील याच्यामध्ये विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आता आजच खरं तर राहुल गांधींनी गाझियाबादमध्ये एक पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक इंटरेस्टिंग दावा केलाय. तो पण आपण जाता जाता ऐकूयात. त्यांचं म्हणणं आहे की या निवडणुकीमध्ये भाजपला 150 ते 180 जागा येतील. नेमकं काय म्हणाले ते आपण ऐकूयात. बीजेपी को मुझे लग रहा था 15-20 दिन पहले 180 तक जाएंगे, अब मुझे लग रहा है 150 तक जाएंगे. हर स्टेट में हमें रिपोर्ट मिल रही है कि हमारा चुनाव इंप्रूव कर रहा है और अंडर करंट है. जहां तक गठबंधन की बात है, यूपी गठबंधन की बात है, बड़ा पावरफुल गठबंधन है और बहुत अच्छा परफॉर्मेंस होगा हमारा उत्तर प्रदेश में. आता ओपिनियन पोल किंवा या सर्वेवरती किती विश्वास ठेवायचा त्याच्या आकड्यांवरती हा प्रश्न आहेच. पण तरी सुद्धा जर एका पाठोपाठ एक सर्वे महाराष्ट्रामधल्या स्थितीबद्दल हेच भाष्य करत असतील आणि मिशन 45 किंवा मिशन 40+ कितीही महायुतीचे नेते सांगत असले तरी ते प्रत्यक्षात साकार होताना दिसत नाहीये. याचाच अर्थ महाराष्ट्रामध्ये चित्र थोडंसं वेगळं आहे. ते अजून कोणाच्या बाजूला नेमकं किती झुकतंय हे आपल्याला नंतर निकालामध्ये कळेलच. पण अगदी अमरावतीच्याच उमेदवार महायुतीच्या नवनीत राणा यांचंच स्टेटमेंट कालचं खूप चर्चेत आहे. त्या स्वतः म्हणतायत की केवळ मोदी लाटेवरती भरोसा ठेवू नका. आणि त्यामुळं यावेळी महाराष्ट्रामध्ये मोदी लाट पूर्णपणे चालताना दिसत नाहीये का? त्याला ठाकरे आणि पवारांच्या एकूण सगळ्या नेतृत्वाचा सामना करावा लागतोय का? हेच या सर्वेमधून अधोरेखित होतंय. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय? तुम्हाला या ओपिनियन पोल बद्दल अजून कुठल्या जागांबद्दल नेमक्या काय शंका आहेत हे देखील कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.